क्रिमिनल ट्रायल संपल्यानंतर कोर्ट जेव्हा अंतिम निर्णय देतं तेव्हा ते दोन प्रकारचं असतं, कन्व्हिक्शन किंवा ॲक्विटल. पण या दोन शब्दांच्या मागे खूप मोठी कायदेशीर प्रक्रिया आणि तत्त्वज्ञान लपलेलं असतं. क्रिमिनल लॉमध्ये कोणाला दोषी ठरवणं ही साधी गोष्ट नसते. कोर्ट भावना, समाजाचा दबाव किंवा अंदाजावर निर्णय देत नाही. कोर्ट फक्त पुरावे आणि कायदा पाहतं. कन्व्हिक्शन म्हणजे प्रॉसिक्युशनने आरोपीविरुद्ध गुन्हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध केला आहे असं कोर्टाला पटणं. म्हणजेच कोर्टाच्या मनात अशी गंभीर शंका उरलेली नसते की आरोपीने गुन्हा केला आहे की नाही. क्रिमिनल लॉमध्ये 100% गणिती खात्री लागते असं नाही, पण असा मजबूत पुरावा लागतो की सामान्य माणसाच्या विवेकबुद्धीला आरोपी दोषी आहे असं वाटलं पाहिजे. जर प्रॉसिक्युशनने पुरावे, साक्षीदार, तांत्रिक पुरावे किंवा कायदेशीर बाबी योग्य प्रकारे सिद्ध केल्या तर कन्व्हिक्शन दिलं जातं. कन्व्हिक्शन देताना कोर्ट पाहतं की गुन्ह्याचे सर्व घटक म्हणजे इन्ग्रेडियंट्स ऑफ ऑफेन्स सिद्ध झाले आहेत का. उदाहरणार्थ, जर चोरीचा गुन्हा असेल तर माल दुसऱ्याचा होता, तो प्रामाणिकपणे घेतलेला नव्हता आणि आरोपीने जाणून बुजून तो घेतला हे सिद्ध झालं पाहिजे. क्रिमिनल लॉमध्ये प्रत्येक ऑफेन्सचे घटक वेगळे असतात आणि ते पूर्णपणे सिद्ध होणं आवश्यक असतं. याच्या उलट ॲक्विटल म्हणजे प्रॉसिक्युशन आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरणं. ॲक्विटल म्हणजे आरोपीने गुन्हा केला नाही हे 100% सिद्ध झालं असा अर्थ नसतो. ॲक्विटलचा अर्थ एवढाच असतो की प्रॉसिक्युशनला गुन्हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करता आला नाही. क्रिमिनल लॉमध्ये शंकेचा फायदा नेहमी आरोपीला दिला जातो. त्यामुळे जर कोर्टाच्या मनात रिझनेबल डाऊट राहिला तर आरोपीला ॲक्विट केलं जातं. बियॉन्ड रिझनेबल डाऊट हा क्रिमिनल लॉचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. सिव्हिल केसमध्ये प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता जास्त आहे का हे पाहिलं जातं. पण क्रिमिनल केसमध्ये स्टँडर्ड खूपच हाय असतात, कारण इथे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असतो. चुकीच्या कन्व्हिक्शनमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून क्रिमिनल जस्टिस सिस्टीम प्रॉसिक्युशनवर कठोर बर्डन ऑफ प्रूफ ठेवतं. बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी. क्रिमिनल केसमध्ये ही जबाबदारी नेहमी प्रॉसिक्युशनवर असते. आरोपीवर आपली निरपराधता सिद्ध करण्याची जबाबदारी असते. आरोपी शांत राहू शकतो, डिफेन्स एव्हिडन्स देऊ शकतो किंवा देऊ शकत नाही, तरीही प्रॉसिक्युशनने स्वतःची केस मजबूत सिद्ध करणे आवश्यक असते. हा सिद्धांत प्रिझम्पशन ऑफ इनोसन्सवर आधारित असतो. म्हणजेच जजमेंट होईपर्यंत आरोपी निर्दोष मानला जातो. ॲक्विटलचेही काही प्रकार आहेत. काही वेळा क्लीन ॲक्विटल असतं, जिथे कोर्ट स्पष्टपणे म्हणतं की पुरावा नाही आणि केस पूर्णपणे अपयशी आहे. काही वेळा बेनिफिट ऑफ डाऊट ॲक्विटलला दिला जातो, म्हणजे काही पुरावे आहेत पण ते इतके मजबूत नाहीत की कन्व्हिक्शन देता येईल. दोन्ही परिस्थितीत आरोपी निर्दोष मुक्त होतो, पण रिझनिंग वेगळं असू शकतं. कन्व्हिक्शन नंतर पुढचा टप्पा म्हणजे सेंटेन्सिंग. कोर्ट गुन्ह्याची गंभीरता, आरोपीचं पूर्वीचं रेकॉर्ड, गुन्हा करण्यामागची परिस्थिती आणि सुधारण्याची शक्यता पाहून शिक्षा ठरवतं. शिक्षा म्हणजे कारावास, दंड किंवा काही वेळा प्रोबेशन असू शकतं. कन्व्हिक्शन म्हणजे केवळ दोषी ठरवणं नाही, तर त्यानंतर कायदेशीर परिणामांची सुरुवात करणं. ॲक्विटल नंतरही काही वेळा केस संपत नाही. स्टेट किंवा विक्टीम हायर कोर्टमध्ये अपील करू शकतात, पण ॲक्विटल ओव्हरटर्न करणं सोपं नसतं, कारण आरोपीला निर्दोषतेचा लाभ आधीच मिळालेला असतो. हायर कोर्टमध्ये फक्त तेव्हाच हस्तक्षेप करतं जेव्हा खालच्या कोर्टाने गंभीर कायदेशीर चूक केली असेल. क्रिमिनल कोर्ट निर्णय देताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवतं, न्याय म्हणजे सूड नाही आहे. कन्व्हिक्शन म्हणजे सत्य सिद्ध झालं आहे आणि ॲक्विटल म्हणजे प्रॉसिक्युशनला सत्य सिद्ध करता आलं नाही. दोन्ही निर्णयांचा पाया पुरावा
आणि कायदेशीर प्रक्रिया ही असते. दोन्ही निर्णयांचा पाया पुरावा आणि कायदेशीर प्रक्रिया हीच असते. म्हणून कन्व्हिक्शन आणि ॲक्विटल हे फक्त 2 शब्द नाही आहेत, ते क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधील 2 अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष आहेत. एका बाजूला समाजाचे संरक्षण आहे तर दुसऱ्या बाजूला व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. क्रिमिनल लॉ या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कन्व्हिक्शन देताना कोर्ट अत्यंत सावध असतं आणि ॲक्विटल देताना शंकेचा फायदा आरोपीला देतं. सो हिअर क्रिमिनल कोर्ट इज नॉट अबाउट लिसनिंग टू फीलिंग्स. ती फक्त पुरावे ऐकतं. क्रिमिनल लॉ सिस्टीम फक्त पुरावे ऐकतं आणि न्याय नेहमी प्रक्रियेच्या चौकटीतूनच होतो.